थोडा वेळ शांत बसून डोळे बंद. इकडे सकाळची पहाटेची वेळ, तिकडे संध्याकाळची वेळ, दोन्ही सुंदर वेळा. दोन्ही ब्रह्ममुहूर्ताच्या अंतर्गत येतात. भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा झाला, आनंदोत्सव झाला. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तर त्याच्या पाठोपाठ आपल्या स्वतःचंही स्वतंत्र प्राप्त हो, जेणेकरून स्वस्थ हो. स्व अर्थसिद्ध हो. मनुष्य देहाचा, मनुष्य जन्माचा भारतभूमीत, हिंदू धर्मात, सनातन धर्मात जीवन लाभलं, मनुष्यत्वम लाभलं, मुमुक्षत्वम लाभलं. ईश्वरात श्रद्धा या सगळ्यांच्या जोरावर अट्टहासाने खरं स्वातंत्र्य लाभो, वन्स अँड फॉर ऑल. एकदाचं परमनंट स्वातंत्र्य. फ्रीडम फ्रॉम ऑल एक्सटर्नल स्टिम्युलाई, फ्रीडम फ्रॉम ऑल एक्सटर्नल डिपेंडन्सीज. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा, विजितात्मा जितेंद्रिय. सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. श्रीकृष्ण स्वातंत्र्याची परिभाषा करतात भगवद्गीतेत. 4थ्या अध्यायात आहे, 5व्या अध्यायात आहे. खरं स्वातंत्र्य कोणाला लाभलं? बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा, विजितात्मा, जितेंद्रिय. या 3 गोष्टी ज्यांनी आत्मसात केल्या तिलाच खरोखरचं स्वातंत्र्य मिळालं. देश स्वतंत्र जरी झाला, परकीयांचं राज्य जरी हटलं, तरी मन ही हारा तो क्या जीता. म्हणून म्हटलं कवीनी, जीतलो मन को पढ़कर गीता. अन्यथा मन ही हारा तो क्या जीता. तर भगवंताच्या स्वातंत्र्याची परिभाषा बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा. स्वतःच्या बाहेरचं जे काही आहे जगत, शब्दरूपी, स्पर्शरूपी, रूप, रस, गंधरूपी नात्या गोत्यांपासून स्वतंत्र. आपल्या तुपल्यापासून मान अपमान, निंदा स्तुती, लाभ हानी, जय पराजय यापासून अलिप्त, निरलेप. जसं कमळ स्वच्छ पाण्यात असो किंवा चिखलात असो. पंकज नाव, पंख, चिखल, जन्मलेला. चिखलात जन्मून सुद्धा निरलेप राहणारा पद्म पत्रमिवांभसा. दुसऱ्या अध्यायात म्हटलं, कायेन मनसा बुद्ध्या केवलैरेंद्रियैरपि. शरीराने कर्म जरी क्रिया सुरू असल्या, मन लावून लक्ष देऊन जरी काम करत असलं, वाणीचा उपयोग जरी होत असला, बुद्धी कुशाग्र जरी ठेवलेली असली, तरी निरलेप राहण्याचा जो स्वभाव, ते खरं स्वातंत्र्य. असक्तात्मा, बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा. कुठल्या व्यक्तिविशेष, वस्तुविशेष, प्रकृती, देश, काल, स्थिती या कुठल्यात कशातही न रमणारा योगी, कुठेच मन चित्त इथे न
बाह्य वस्तूंमध्ये, बाह्य परिस्थितींमध्ये, बाह्य व्यक्तींमध्ये न लागणारा योगी सर्व प्रकारच्या बाह्य वातावरणापासून असक्त, अलिप्त, विशेष प्रकारे जितात्मा, आपल्या आत्म्याद्वारे ज्यांनी सर्व सृष्टी जिंकलेली, स्वभावो विजयते शौर्यम, श्रीकृष्ण उद्धवाला आपल्या जीवनलीलेचे शेवटच्या दिवशी सांगतात. शेवटचा उपदेश, अरे तू क्षत्रिय आहेस उद्धवा, आपण सगळे क्षत्रिय कुळात जन्मलो, शूरवीर. खरं शौर्य, स्वभावो विजयते शौर्यम, ज्यांनी आपल्या स्वभावावर विजय मिळवला. गीतेत अर्जुनाला तेच सांगितलं, विजितात्मा. आणि जितेंद्रिय, इंद्रिय संयम, डोळ्यांनी, कर्णांनी, नाकानी, जिभेनी, त्वचेनी संयमित जीवन. औषधवत फक्त ग्रहण करणं जेवढं आवश्यक. आहार, युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखः. पुढे आपण ऐकणार 6व्या अध्यायात, ध्यान योगात. योग्य तेवढंच, योग्य तिथेच, योग्य तेव्हाच, योग्य तसंच, फक्त बोलणं, ऐकणं, खाणं पिणं, आहार, निद्रा, तरच दुःखांचा नाश करणारा योग प्राप्त होईल. तर मनावर संयम, मनःप्रसाद संयम, सौम्यत्वम, मौनम, आत्मविनिग्रह. आपल्या आतच त्या ईश्वराचा सुंदर सतत प्रसाद प्राप्त होईल. स्वतःच्या मनानेच उद्धरेत आत्मनाम आत्मानम, स्वतःचा उद्धार. ज्याचं जीवन सौम्य राहील, मनःप्रसाद सौम्य, नाही की उग्र, भडकलेलं नाही, शीतलवाणी, शांत मन, प्रसन्न चित्त, प्रेमळ हृदय, उदार चरित्र. महाजनस्तु येन गतस्य पंथा, पंचदशी नावाचं शास्त्र सांगतं. उदार चरितानार्थ वसुधैव कुटुंबकम. उदार म्हणजे फक्त दान पुण्य करणारे नाही, गिफ्ट सर्टिफिकेट 100च्या जागी 200ची नोट लिफाफ्यात टाकणाऱ्याला उदार नाही म्हटलं शास्त्राने. उदार मनाने क्षमाशील भाव, सहनशील, सहिष्णु गोविंदा तो उदार. सहनशील, क्षमाशील तो उदार. मोठ्या मनाचा मानव तो उदार. थोड्या थोडक्यात अपमान न मानून घेणारी ती उदार. आपलं चित्त विचलित न होऊ देणारी, स्थित प्रज्ञा असलेली ती उदार. अशा स्त्रीला, अशा पुरुषाला शास्त्रांनी महाजन म्हटलं, महामानव. तेच पुढे जाऊन अधिकारी आहेत वसुधैव कुटुंबकम या अनुभवाचे, अथवा वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. 7व्या अध्यायात पुढे ऐकू, ज्ञान विज्ञान योग. नमस्कार. आवाज ऐकू नसेल येत तर क्षमा, पुन्हा एकदा कळवा, मी थोडा अजून वाढवण्याचा प्रयत्न करतो.
तर हे खरं खरं स्वातंत्र्य भगवद्गीतेचे प्रमाणे श्रीकृष्णाच्या वचनानुसार खरा स्वातंत्र्य दिन त्या दिवशी येईल ज्या दिवशी हा श्लोक जीवनात उतरेल. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. सगळ्यांमध्ये आपलं स्वरूप बघू शकणार आहे. सगळेच आप्तजन, सगळ्यांना मोठ्या मनाने क्षमा करणं, कुठल्याच बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसणं, ते खरं स्वातंत्र्य. अशा मनस्थितीत स्थित तो खरा स्वस्थ. तर भारत भूमीचाही जय जयकार असो, सनातन धर्माचाही जय जयकार असो, भगवद्गीतेचा, श्रीकृष्णाचा, साध संगतचा, या ब्रह्ममुहूर्ताचा, हे दैव दुर्लभ जीवनाचा, ज्यात श्रद्धा उत्पन्न झाली, सत्याकडे बुद्धी वळली, ईश्वर प्रणिधा झाली, हे परम सौभाग्य, परम मांगल्य. मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनांना भरे कापरे. देश रक्षावया धर्म तारावया, कोण झुंजात मागे उरे. धर्म तारावया यदा यदा हि धर्मस्य. त्या धर्म धुरंधर प्रत्यक्ष धर्म स्वरूप भगवंतांनी सांगितलं. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. आपल्या धर्मात तर मरण ही श्रेष्ठ अर्जुना. दुसऱ्या धर्मात काय? दुसरा धर्म म्हणजे इतरांमध्ये तोंड मारणं, चांभार चौकशा हा परधर्म. आपल्या मनाची शांती इतरांच्या हातात देणं हा परधर्म. आपली स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या शब्दांनी लावून घेणं हा परधर्म. यापेक्षा तर स्वतःच्या धर्मात मरण श्रेष्ठ. स्वाधीन अंतःकरण तो स्वधर्म, स्वअधीन. कोणी माझं कितीही मूल्यांकन केलं तरी मला माझं सत्य माहीत आहे आणि तेवढं माझ्यासाठी पर्याप्त आहे. हा झाला स्वधर्म. यात मरण ही श्रेष्ठ. न की कुत्र्यासारखं जीवन, दुसरा हाड टाकेल, दुसरा तुकडा टाकेल, दुसरा माझी प्रशंसा करेल, दुसरा थोडा थांबेल, बोलेल, लक्ष देईल, विचारेल, तर शेपटी हालेल, जीभ रस गळेल. नाही, मी कुत्रा मांजर नाही, किडा मच्छर नाही, मी मनुष्य सर्वश्रेष्ठ, ईश्वराचा सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम, सर्वोच्च आविष्कार, द क्रिएटिव्ह जीनियस ऑफ द लॉर्ड ऑलमाइटी. मनुष्य, मी संपूर्ण स्वतंत्र, जन्मजात. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. लोकमान्य टिळकांनी म्हटलं, स्वराज्य. मला माझं माहीत आहे माझ्यासाठी काय योग्य अयोग्य, मी कशी आहे, आणि तेवढं माझ्यासाठी पर्याप्त आहे. आजपासून मला दुसरं कोणीही कधीही कशाचमुळे कुठल्याच परिस्थितीत दुःखी, पीडित, व्यथित करू शकणार नाही, करू देणार नाही. हे स्वतंत्र, हे स्वराज्य, हा जन्मसिद्ध अधिकार. तर पुन्हा एकदा भारत भूमीचे जय हो, सनातन धर्माचा जय जयकार असो, भगवद्गीतेचा, श्रीकृष्णाचा, हिंद प्रांताचा, हिंदू धर्माचा जय जयकार असो. जय हिंद, जय श्रीकृष्ण.